सूर्यचषक नावाची स्पर्धा हे आयोजित केली जात होती आणि आज नव्यानेच एकदा एका वेगळ्या 2025 मध्ये विश्वरत्न चषक 2025 हा त्यांना समर्पित करून आणि महामानवांना समर्पित करून हा चषक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धा थोड्या वेळात सुरू होत आहे, परंतु ही स्पर्धा आयोजन करणं तितकंसं सोपं काम नसतं। परंतु इथलं भव्य दिव्य ग्राउंड आणि इथली एक वेगळी अस्मिता निर्माण करण्याचं प्रथम जे कार्य करत आहे हे भीमजल स्पोर्ट्स करत आहेत। यासाठी इथे मान्यवर जी मंडळी आहेत या मंडळाशी संलग्न आहेत, या विविध संस्थांचे इथे मान्यवर आहेत, त्यांना आमच्या आग्रहाची विनंती असेल आपलंसुद्धा योगदान आर्थिक असेल सामाजिक असेल लाभत आहे, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा थोडंसं सहयोग एक हात मत्तीचा भीमजल स्पोर्ट्स क्लब रिंगणे यांनी आयोजित केलेला स्पोर्ट्स क्लब मिळावा अशी मी आवाहन करतो। आणि निश्चितपणे या देणगीदारांमध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, तरीसुद्धा काही आमचे स्नेही आहेत ते आणि या समन्वय समितीमधले जे काही मित्रमंडळी आहेत रिंगणे बौद्ध सेवा संघ निवडीत ते रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समितीमध्ये लांजा तालुक्यातील बहुतेक सर्व जे स्पर्धक आहेत त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील काही स्पर्धक आहेत, म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतर्गत याची जे नातं आहे हे मैत्रीपूर्ण नातं आहे आणि भीमजल स्पोर्ट्स क्लब रिंगणे हे सातत्याने जपत आलं आहे आणि यापुढे जपत राहील। आपण सर्वजण आमच्या आग्रहाला मान देऊन उपस्थित राहिलात, या सहभाग दिलात। ज्यांनी कोणी अजूनही टीमचे जे प्रवेश फी आहे त्यांनी दिली नसेल तर आमच्या आयोजकाकडे द्यावी, देणगीदात्यांनी सुद्धा आम्हाला उपकृत करावं असं आम्ही आयोजकाच्या वतीने आपण स्पोर्ट्सच्या वतीने आवाहन करतो। जय भीम। धन्यवाद साहेब। आणि या चालू मॅचचा मात्र पुन्हा एकदा समालोचन करतील आमचे अर्थातच सचिन तांबे सर। मी त्यांना विनंती करतो सुंदर असं हिंदी मधून त्यांच्या वाणीतून आपण या स्पर्धेचं समालोचन ऐकणार आहोत। ओव्हर टू सचिन तांबे सर, थँक्यू सो मच। धन्यवाद महेश शिंदे साहेब। पंच सामन्याला सुरुवात करायची आहे। हा सामना 3 षटकांचा असणार आहे, याची नोंद दोन्ही संघाचे संघनायक संघ सहकार्याने घ्यायची आहे। 3 षटकांचा 15 मिनिटात सामना संपला पाहिजे एक इनिंग, याची नोंद घ्यायची आहे, नाही तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे। दोन्ही संघाच्या संघनायक संघ सहकार्याने लक्षात घ्यायचं आहे, पंचांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आणि वेळेवर सामना चालू करायचा आहे। भीमजल स्पोर्ट्स अमोल कांबळे बाजूला कुठे असेल पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे। अमोल कांबळे दरमियान खेल को शुरुआत होगी थोड़ी देर में। 3 ओवर का मैच, कच्चा कच भरा हुआ स्टेडियम, चारों स्टैंड पैक हो चुकी है। जैसे जैसे दिन ढलते जाएगा दर्शकों की तादाद यानी कि संख्या भी बढ़ती जाएगी। अच्छा आयोजन इस मैचों का। विश्वरत्न चषक 2025 पहली गेंद तक्षशिला वर्सेस अजिंक्य। तक्षशिला ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया। 3 ओवर का खेल, पहली गेंद, ये गेंद बहुत ही शानदार शॉट थी, मारेगा के बाहर जाती हुई गेंद 6 रन के लिए, बहुत ही बेहतरीन शॉट। लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से खेला हुआ शॉट, पावर प्ले का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए, और इसी की जरूरत है। महज 3 ओवर का मैच, जैसे शुरुआत चाहिए थी वैसे ही हुई। वैभव और सचिन ये जोड़ी मैदान में, सचिन पिछले मैच का सामना भी। और अगली गेंद, ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद, बैट का ऊपरी हिस्सा लगकर गेंद सीधी फाइन लेग की दिशा में जाती, फील्डर खड़ा उसको कोई गलती नहीं वहां पर हुई और पहले विकेट का पतन होता हुआ, और पहली गेंद पर जिन्होंने छक्का लगाया था उसी की इनिंग को खत्म किया है। वैभव की इनिंग यहां पर ही खत्म होती थी। 6 पे पहला झटका अजिंक्य स्पोर्ट्स क्लब को, जिनका ये दूसरा मैच है। दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला 12वा अतिरिक्त खेळाडू पॅव्हिलियन मध्ये पाठवायचा आहे। काही वैयक्तिक बक्षीस आहेत, त्याच्यामुळे नाव कळणं गरजेचं आहे त्या प्रत्येक खेळाडूचं। और इसी बीच पहले विकेट का पतन होता हुआ, अब देखते उनकी जगह लेने कौन पहुंचते। मेरे ख्याल से सुनील पवार, रानीबाग एक्सप्रेस के नाम से जाने जाता हुआ खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, बीएमसी के बहुत बड़े बड़े मैचेस में जिन्होंने एक हाथ से अपने टीम को विजय दिला दिए, कामयाब ऑलराउंडर के रूप में जाने जाते सुनील पवार। इसके पहले मैच में
धुआंधार बल्लेबाजी और उतनी अच्छी गेंदबाजी, धारदार गेंदबाजी के बदौलत अपने टीम को जीत दिलाने में कामयाब रहे थे। और इसी बीच पहली गेंद सुनील पवार, गेंद बेहतरीन शॉट, सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद 4 रन के लिए। पहले अंपायर के सर के ऊपर से खेला शॉट, देखते ही सीमा रेखा के बाहर 4 रन आते ही का नमूना। क्या बेहतरीन फ्लिक शॉट खेला है सुनील पवार ने। तारीफ के काबिल सुनील पवार, बहुत बड़ी हस्ती, बहुत बड़ा खिलाड़ी, बहुत बड़ा नाम है। बीएमसी की तरफ से बहुत बड़े बड़े लीग में हिस्सा लेते हैं, अपने टीम को विजय दिलाने में बहुत बड़ा कंट्रीब्यूशन उनका हमेशा रहता है। मैंने काफी करीब से मैचें देखे हूं। लेकिन फिर से एक बार बेहतरीन गेंद थी, थोड़ा सा मिस एज हुए, गेंद सीमा रेखा की तरफ जाती है, 2 फील्डर वहां पर भागते, 1 रन भागकर पूरा किया। दरमियान दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच। और जहां पर केवल 1 रन होना चाहिए था, थोड़ी सी मिसफील्ड क्या हुई, इसका पूरा फायदा उठाया। और 2 रन जहां पर केवल 1 रन था, उसको 2 रन में तब्दील किया और 2 रन के साथ सुनील पहुंचे 8 के स्कोर पर, 6 के स्कोर पर। फिर से एक बार तैयार प्रणय, लंबा स्टार्ट प्रणय का। ये गेंद बहुत ही शानदार सेट ड्राइव के रूप में खेला हुआ, गेंद हवा में, गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई 4 रन के लिए। बहुत ही बेहतरीन क्रिकेट शॉट, शानदार सूझबूझ की पारी, कोई जल्दबाजी नहीं। देखा उन्होंने पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए, केवल 2 फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर है, उसका पूरा फायदा उठाया और गेंद को मिड ऑफ के सर के ऊपर से खेला सीमा रेखा के बाहर। बहुत ही शानदार बल्लेबाजी का नमूना सुनील पवार द्वारा। अगली गेंद लेके एक बार फिर से लेग स्टिक को छोड़कर बाहर की तरफ, वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, एक अतिरिक्त गेंद और एक अतिरिक्त रन भी मिलता हुआ अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोवेल को। स्कोर इस वक्त 17, पहला ओवर जारी है। पावर प्ले का पूरे इस्तेमाल किया है, पूरे उपयोग किया है सुनील। जैसे सुनील ने क्रीज पर कदम रखा, 2 बाउंड्री लगाने में कामयाब हुए। अगली गेंद लेके तैयार, फिर से एक बार शॉर्ट पिच डिलीवरी, इसको पूरी तरह से खिला, गेंद हवा में, वहां पर फील्डर मौजूद और इसी बीच सुनील की बहुमूल्य विकेट, कीमती विकेट भी यहां पर गिरती हुई। 2 विकेट का पतन होता हुआ, दूसरे विकेट का पतन सुनील पवार के रूप में होता हुआ, जोरदार झटका। केवल 17, पहला ओवर है। पहले ओवर में पावर प्ले का पूरा फायदा उठाना चाहते थे, लेकिन थोड़ा सा मिस जजमेंट हुई, टाइम को थोड़ा सा मिस किया। मिड विकेट बाउंड्री पे खड़े फील्डर ने थोड़ी सी लंबी दौड़ लगाई और गेंद को आसानी के साथ कैच में तब्दील किया और दूसरे विकेट का पतन सुनील पवार के रूप में होता हुआ। सुनील पवार ने 10 रन बनाए अपनी टीम के लिए, 4 गेंदों का सामना किया। बहुत ही शानदार पारी सुनील पवार की, उसी के लिए भेजा था उनको पावर प्ले का पूरे इस्तेमाल करने के लिए। और अब देखते सुनील पवार की जगह लेने कौन पहुंचते। सुदेश, गोलंदाजाचं नाव काय, बॉलर ने विराज, अपने कोटे का पहला टीम की तरफ से भी दूसरा ओवर लेके विराज तैयार। मुंबई एक्सप्रेस हाईवे की एंड से मारा करेंगे, लंबा स्टार्ट सुनील का, विराज का। और उनके सामने सचिन, ये गेंद पिछले मैच के सामनावीर, और ये गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जाती हुई, गेंद सीमा रेखा की तरफ, शानदार फील्डिंग, 2 रन भागकर पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। और इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ फिर से एक बार 19। दूसरा ओवर जारी है, 3 ओवर का मैच खेला जा रहा है। तक्षशिला निवे वर्सेस अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविंद, ये 2 टीमों के बीच पहले टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था निवे की टीम ने। ये गेंद बहुत ही शानदार, शॉट फील्डर मौजूद, सीधी हाथ में जाती हुई गेंद, वहां पर कोई गलती नहीं, बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही शानदार कैच मिड ऑन पे। और इसी बीच सचिन की भी इनिंग यहां पर ही खत्म होती हुई। तीसरे विकेट का पतन सचिन के रूप में होता हुआ अजिंक्य स्पोर्ट्स क्लब थोड़े से बैकफुट पर आते हुए। दूसरा ओवर जारी है, वापसी जरूर हुई है तक्षशिला निवे की टीम की तरफ से, दूसरा ओवर जारी। अब देखते नरेश सचिन की जगह लेने पहुंचते, थोड़ा सा कुछ सुझाव देना चाहते हैं नॉन स्ट्राइक वाले बल्लेबाज। फील्डिंग का जाल बिछाया जा चुका है, फिर से एक बार बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नमूना पेश करते हुए दोनों तक्षशिला निवे की तरफ से। उतनी अच्छी गेंदबाजी भी हुई है,
ये गेंद फिर से एक बार मिड विकेट बॉर्डर की तरफ स्क्वायर की दिशा में खेला, चौथा एक रन बाकर पूरा किया। गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई दूसरा रन लेने का मन बना लिया है और उसको पूरा भी करते हुए दोनों बल्लेबाज आते ही खाता खोला नरेश ने। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21। 3 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज थे सचिन। धुआंधार बल्लेबाजी की थी, पिछले मैच के सामनावीर थे, इस मैच में कुछ खास नहीं कर पाए। फिर से एक बार गेंद फील्डर के तरफ जाती हुई काफी लंबी दौड़, लेकिन रोकने में जरूर सफलता मिली, लेकिन 2 रन को नहीं रोक पाएंगे। 2 रन तो पूरे किए दोनों बल्लेबाजों ने मिलकर और इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 23। 3 विकेट के नुकसान पर थोड़ी सी शॉर्ट पिच डिलीवरी थी कि गेंद की पिच तक जरूर पहुंचे, लेकिन टाइम करने में कामयाबी नहीं मिली। लॉन्ग ऑन वाले फील्डर ने काफी लंबी दौड़ लगाई, गेंद को रोकने में सफलता मिली, लेकिन 2 रन को नहीं रोक पाएंगे। 2 रन तो जरूर पूरे के दोनों बल्लेबाजों ने। ये गेंद बहुत ही बेहतरीन पैड पे जाके टकराई, जोरदार अपील, यहाँ पर खतरा हो सकता है रन आउट का, लेकिन दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में गेंद थ्रो करने से पहले पहुंचे हैं और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24। 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर जारी है। विश्व रत्न चषक 2025 भव्य और दिव्य इस मैदान पर मैच चलता हुआ, कच्चा कच भरा हुआ स्टेडियम। ये गेंद फिर से एक बार थोड़ा सा मिस जज हुआ है, गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई, वहां पर फील्डर मौजूद, लेकिन 3 फील्डर वहां पर होते हुए भी गेंद सेफली लैंड हो चुकी है और उसका पूरेपूर फायदा उठाया है दोनों बल्लेबाजों ने। 2 रन भागकर पूरे किए। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26। दो ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर इस वक्त है 26। 3 विकेट के नुकसान पर अजिंक्य स्पोर्ट्स क्लब तक्षशिला निवे की टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था और पहले बल्लेबाजी करते हुए अजिंक्य स्पोर्ट्स क्लब ने 3 विकेट गंवा दिए हैं और 3 विकेट के नुकसान पर स्कोर है इस वक्त 26। गेंदबाज का नाम रोहित, गेंदबाजी का भार संभालेंगे। मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे के एंड से मारा करते हैं छोटे कद का ये खिलाड़ी। आयु भी है 21 या 22 तक शायद होती होंगी उनकी, काफी युवा खिलाड़ी नजर आते हुए। नरेश स्ट्राइक पे खड़े, रोहित का सामना करेंगे। गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, कवर ड्राइव शानदार, फील्डर मौजूद वहां पर, 1 रन भागकर पूरा किया। दूसरा रन भी लेना चाहते हैं नरेश, लेकिन मना किया अपने साथी बल्लेबाज ने, खतरा उठाना नहीं चाहते। ये तीसरा ओवर यानी कि आखिरी ओवर जारी है रोहित द्वारा अपने टीम के लिए। तक्षशिला निवे काफी लंबा स्टार्ट, बिल्कुल युवा खिलाड़ी रोहित, लंबा स्टार्ट रोहित का, अंपायर को क्रॉस किया। अरे बेहतरीन गेंद थी, बिल्कुल यॉर्कर लेग डिलीवरी, बैट का निचला हिस्सा लगा, थोड़ी सी एज लगी, मिड विकेट की दिशा में फील्डर खड़े उनके हाथ में जाती हुई थ्रो किया, लेकिन उसके पहले दोनों बल्लेबाज 1 रन के साथ अपने क्रीज में सुरक्षित मौजूद। और इस बीच फिर से एक बार रोहित तैयार, लंबा स्टार्ट रोहित का, वेरिएशन की तरफ से वेरिएशन लेकर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। स्लो डिलीवरी थी, फिर से एक बार शानदार कवर ड्राइव, वहां पर फील्डर मौजूद, खतरा हो सकता है, थ्रो पहुंचा लेकिन स्टंप पे काफी दूर। चालेल, धन्यवाद ऑडियन्स। मराठीतून चालू करतो माझं समालोचन। तुमचा मान ठेवणं गरजेचं आहे, कारण तुमच्यावरची स्पर्धा आम्ही यशस्वी करू इच्छितो आणि आपल्या सहभागाशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणं मुश्किल आहे। आणि रोहित तैयार, सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने खेळलेला, 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय, पाहूया 2 धावा अगदी आणि अशा रीतीने धावबाद होताना दोघातला जो ताळमेळ आहे तो कुठेतरी बिघडताना दिसतोय आणि त्यामुळेच इथे एक आपला बहुमूल्य विकेट गमावतोय अजिंक्य स्पोर्ट्स क्लब। जेव्हा की आता गरज असताना धावांची लयलूट व्हायला हवी होती, परंतु इथे काही थोडंसं कोऑर्डिनेशन दोन्ही संघांच्या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये थोडंसं ताळमेळ बिघडला आणि त्याचंच कारण झालं तो धावबाद होतोय खेळाडू आणि धावबाद होऊन तंबूत परततोय। पाहूया नवीन फलंदाजाचं नाव काय,
स्वरूप स्वरूप आणि रोहित. फलंदाजाचं नाव आहे सुदेश. रोहितचा सामना करेल. खूपच सुंदर चेंडू होता. हा बॉली बॅटचा वरचा हिस्सा लागला आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सॉरी, स्क्वेअर अंपायरच्या डोक्यावरनं जातोय चेंडू. 2 धाव पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होताना दिसतोय. दोन्ही दरम्यान 3 धावा अगदी सहजपणे पार करतोय. त्या 3 धावेने संघाची धाव संख्या 3 धावेने पुढे जाते. ती 33 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविळ या संघाची 3 षटकांचा खेळ. 4 गडी गमावले ते अजिंक्य स्पोर्ट्स गोविळ या संघानं. रोहितने खूप सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलंय. अगदी युवा खेळाडू आहे रोहित. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या एंडने मारा करतोय. खूपच सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला मात्र चकवून गेला तो विकेट कीपरकडे. विकेट कीपरने कोणत्याच प्रकारची चूक न करता चेंडू सरळ फेक केली आणि अशा रीतीने धावबाद झालाय. तो 5वा गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर 3 षटकांच्या खेळा अंती धाव संख्या होते ती 33 धावा. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावांची गरज जिंकण्यासाठी. तक्षशिला निवे या संघाला प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं होतं ते अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोविळ या संघाला. आता पाहूया गोविळ हा संघ कशा प्रकारे आपली धाव संख्या वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच धाव संख्येला ती धाव संख्या कसं पार करतोय, ते आव्हान कशा रीतीने पार करतोय तो तक्षशिला निवे हा संघ थोड्याच वेळात आपल्या समोर याचं चित्र स्पष्ट होईलच. लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, ऐकत झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय बोलतो मराठी. गल्ली से लेके स्टेडियम सारख्या सारख्या इंटरनॅशनलवर तुम्हाला चंदू सेठेने आपल्या मराठी समोलच्याचा मान खोचून ठेवला. असेच आमचे कॉमेंटेटर SCC लाईव्ह चॅनल आमच्या त्यांच्याकडे देखील मांग केली गेली की मराठी समालोचन तुमच्यापर्यंत ऐकलं पाहिजे, परंतु हिंदी आणि मराठी कॉम्बिनेशन जर असेल ना तर खेळामध्ये अनेक बऱ्याच मला खेळाचा उत्साह देखील वाढला जातो. आणि हेच हिंदी समालोचन आमचे तांबे सर एक लाजवाब तुम्हाला त्यांच्या समोर वाणी ऐकायला ऐकली. हेच कारण की हे पनवेल नगरीमध्ये तुम्ही पाहिलात ना तर मराठी समालोचनाचा क्रेज भरपूर आहे, परंतु आम्ही ऐकलं असतं उस्तादजी सर यांचा देखील विचुंबमध्ये तुम्ही पाहिलात ना तर हिंदीचा बोलबाला आणि हिंदीमधून निघालेले शब्द प्रेक्षकांच्या मनावर आघात करून टाकतात. आणि अशीच तांबे सरांच्या माध्यमातून देखील एक चांगलं समालोचन तुम्हाला पाहायला भेटलंय. आणि निश्चित ह्या मॅच मध्ये काही होऊन दे, परंतु आता मात्र रंगत आणि बहारदार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही मॅच भीमज्योत स्पोर्ट क्लब रिंगणे यांनी आयोजित केलेली तब्बल 50,000 आणि या 50,000 मध्ये बेजा आणि मजा आणि फक्त मजा येताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे विराज आणि प्रजोत. हॅलो हॅलो तर चला तर टॉस साठी मात्र सज्ज राहायचं आहे. संघर्ष शिपोशी वर्सेस भीमराज वेरवडी. चला टॉस साठी यायचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. संघर्ष शिपोशी वर्सेस भीमराज वेरवडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये हॅलो. तर धावांचा पाठलाग करायचा. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 33 धावा, म्हणजे 18 बॉल आणि 33 धावा. सलामीचे फलंदाज निश्चित विराज असेल आणि विराज आणि प्रणय. सर तुम्ही पाहिलात ना तर विराज आणि प्रणय एक लेदर खेळणारा खेळाडू आहे. स्टान्स त्याचा खूप चांगला आहे आणि कामोट्यामध्ये त्यांनी हाकार मचवला. तो फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही आपण पाहतो. विराज येतो स्ट्राईकवर. यावेळेस पहिलाच बॉल आला आणि फेकून दिलाय. हीच तर खासियत आहे प्रणयची. पाहत नाही आम्ही बघत नाही. चेंडू जाईल सरळ रिषा मेहबार मिड विकेटचा क्षेत्र वाढलाय आणि पहिलाच येतोय लांब 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 आणि लांब षटकार पाहायला पाहिजे. डीजे
नगरीमधलं एक चांगलं नियोजन आणि आयोजन, एक चांगला टेलिकास्ट स्वच्छ आणि स्पष्ट यांच्याकडून देखील आता बक्षिसांचा वर्षाव लागलाय. हॅट्रिक गोलंदाज आणि हॅट्रिक षटकारासाठी इथे कॅश प्राइज दिलं जाईल SSC लाईव्ह टेलिस्टार करून. यावेळेस पुन्हा एकदा आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक मोजूत असेल, एक धाव पूर्ण केली आणि इथे मात्र थोडंसं थांबावं लागेल. सुरुवात मात्र भारनाट केली. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. हॅलो असं वैभव असेल, चांगला गोलंदाज आहे. यावेळी चांगला पेस पाहायला भेटला होता. इथं धावशी संधी निर्माण झाली असती, विराट सारखा फलंदाज बाद झाला असता आणि इथं मात्र धाव पूर्ण केली आहे. तर वैभव तो गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत वैभवने ठार केली आहे. यावेळेस मात्र पॉइंट फाडला गेला. संधी होती ते निर्माण झाली होती, इथं मिस झालाय आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार का? हो, इथं बघता बघता 2 धावा देखील इथं पूर्ण केल्या गेल्यात. चला तर टॉस साठी यायचंय. मी आमंत्रित करतो संघर्ष शिपोशी वर्सेस भीमराज वेरवली या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल. टॉस का बॉक्स बॉस कोण असेल याचं चला टॉस साठी यायचं. टॉस साठी विनंती करतो शिपोशी संघ आणि वेरवली संघ कर्णधार टॉस साठी यायचे. चला शिपोशी संघर्ष शिपोशी चा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस बॉक्स हा शेवटचा पुकार असेल. आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार शिपोशी संघाचा कर्णधार टॉसला यायचे. ओव्हर टू सिपोशी संघ तुम्ही एक चांगला शिस्तीचा संघ आहे, तुम्हाला मानलं जातं. कारण की रनरअप गेल्या सामन्यामध्ये तुम्ही रनरअप त्याला पाहिला होता. कुरतुडे आणि सिपोशीमध्ये जो सामना झाला होता, थरारक सामना तुम्हाला पाहायला भेटला होता. तब्बल 33,000चा मानकरी ठरला होता कुरतुडे संघ. सिपोशी हा देखील एक चांगला संघ आहे. कुरबुडे आणि त्याच्यानंतर विश्वदीप कोंडके ह्या सामन्याकडे बरेच नजरा लागलेले असतील. कारण ह्या सामन्यामध्ये ना सेमीफायनलचा हा किताब किंवा सेमीफायनलचं तिकीट इथे कोण गाठेल. कारण की दोन्ही संघांना जर पाहिलं तर कुरबुडे आणि विश्वजित कोंडके धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते 11 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे शेवटचे 12 चेंडू असतील. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय राणेबागचा एक चांगला स्टार गोलंदाज आणि तसं BMC वार्ड मधून अनेकदा बराचसे नेतृत्व केलेला गोलंदाज सुनील पवार इथे दाखल झालाय मैदानात. गोलंदाजी मार्कवर समोर असेल प्रणय ईस्ट डिपार्टमेंट कडून गोवळशी कडून निलेश पवार यांच्याकडून जर हॅट्रिक जर घेतली ना तर निघेल 500 रुपयाच्या इथे त्यांना रोख कॅश दिले जाईल. पहिला बॉल इथे मात्र हलका चकवा केलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल चांगला फेकलाय. इथे एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार वेगाने पूर्ण करावी लागेल. तोपर्यंत 2 धावा इथे बघता बघता पूर्ण केले गेल्यात. कारण विराज आणि प्रणयकडे पाहिला ना तेवढी क्षमता त्यांची किमया त्यांच्यावर पाहायला भेटेल. कारण एक फलंदाज दोन्ही बॅटर एक बढिया फलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल. आतापर्यंत चांगला गोलंदाज पाहिला. सुरतीचा गोलंदाज जादूची बोट कमाली तुम्हाला पाहायला भेटेल सुनीलच्या माध्यमातून. चला चला तर या ठिकाणी आपण संघर्ष सिपोशी आणि भीमराज वेरवली या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. चला तर एकीकडे संघर्ष शिपोशी आणि या ठिकाणी टॉस केला जातोय संघर्ष शिपोशी आणि त्याचप्रमाणे भीमराज वेरवळी या दोन्ही संघांमध्ये. आणि आमचे प्रमुख पाहुणे कल्पेश कांबळे दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. तर टॉस मात्र
तर शिपोशी या संघाने मात्र टॉस केलेला आणि टेल हा टॉस केला आणि अर्थातच शिपोशी या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे। प्रथमतः टॉस विन आहात, अभिनंदन। काय भूमिका असेल? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू। जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत धावा असं बनवण्याचा काहीच प्रयत्न नाहीये, कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवार संघ आहे, कारण तो आमच्याच विभागातील संघ आहे। शुभेच्छा असतील तुम्हाला मॅचला। टॉस मात्र विन झाला। चूज टू बॅट मात्र अशी या ठिकाणी भूमिका घेतली। त्याच्या विरुद्ध संघ आहे तो अर्थातच वेरवली हा संघ आहे। प्रथमतः टॉस मात्र जिंकला असतात तर काय भूमिका असती? टॉस जिंकला असत पहिली आम्ही बॉलिंगच घेणार होतो, कारण का तेवढाच संघ त्यांचा पण मजबूत आहे, आमचा पण तेवढाच आहे की आमचे 2 फिल्डर जरा शॉर्ट पडले म्हणून आम्ही पहिली बॉलिंगच घेणार होतो। तर या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा असतील, परंतु आपण पाहिलं तर संघर्ष हा शिपोशी हा संघ मात्र विजयी ठरलेला आहे आणि चूज टू बॅट मात्र अशी भूमिका घेतलेली आहे। थँक्यू सो मच। जाऊया चालू सामन्याकडे। ओव्हर टू नागेश सर। धन्यवाद। तर जादूची कमाई तुम्हाला पाहायला भेटले। जादूचा एक अनुभव, तगडा अनुभव असणारा गोलंदाज सुनील पवार। काय यांना राणीबागचा ब्रँड म्हटला जातो, राणीबाग एक्सप्रेस या नावाने देखील त्यांना ओळखला जातो। आणि गोलंदाजी किमया पहा, या दोन्ही जर फलंदाज लयामध्ये आले होते ना, त्यांना थांबवण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय। यासाठीच तर हा गोलंदाज ओळखला जातो। बोटांची कमाली आणि बोटाची जाणणारी जादू ही तुम्हाला मैदानात पाहायला भेटते। यावेळेस पुन्हा एकदा डॉट। काय गोलंदाजी झाली आहे, थांबून ठेवला गोल फलंदाजाला। ज्या अगोदर तो फलंदाज आक्रमक झाला होता तिथे मात्र ह्याच नावाचं वाद तुम्हाला पाहायला भेटतंय। बोटांची जादू आणि टप्पा आणि त्याच्या वयाचा अनुभव असलेला हा गोलंदाज तुम्हाला मैदानात दाखवला तर पाहायला पाहिजे। यासाठी तर हा गोलंदाज ओळखला जातो। बॉल झाले तर 5, शेवटचा बॉल असेल। 4 बॉल झाले, 4 शेवटचे 2 बॉल इथे फेकण्यात येतील। प्रणवला पण थांबवलं इथे सुनीलने। यावेळेस दांडी गोल फलंदाजाला माघारी परतवतो प्रणवला। यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो डीजे। थँक्यू। आराम करून दे, त्यांना देखील खूप उभे आहेत ते बिचारे, कालपासून सहकार्य करतायत। काय गोलंदाजी झाली आहे मैदानावर, ह्याच गोलंदाजीची वाट पाहत होते। दुसरी ओव्हर किती महत्वाची असेल ना हे सुनीलने दाखवली आहे। सुनील पवार यांना 500 रुपयाचे इनाम जाहीर झाले। राजेश जाधव यांच्याकडून खूप टिच्चून अशी गोलंदाजी केली। राणीबाग एक्सप्रेस ज्या नावाने ओळखला जातो माझा मित्र, गोलंदाजीचा खूप मोठा दिवाना आहे मी तुमचा। धन्यवाद नागेश सर। धावसंख्या 13 धावफलकावर पोहोचलेत। 7 बॉल आणि 21 धावा। 21 धावा या मैदानात तुम्हाला करावे लागतील। एक बॉल किती महत्वाचा असेल, येणार प्रत्येक एका बॉलवर लक्ष असेल। सुनीलच्या या बॉलवर 7 बॉल आणि 21 धावांची गरज असताना काय होईल मॅच मध्ये, काय घडेल काय बिघडेल यानंतर येणाऱ्या पुढच्या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। सुनील सारखा गोलंदाज मैदानात दाखल झालाय। वयाचा अनुभव, क्रिकेटवरचं प्रत्येक खेळावरचं नजरा आणि त्याचा अनुभव असणं किती गरजेचं असतं ना, आणि ते पूर्ण अंमलात आणण्यासाठी किती महत्वाचं असतं। पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल असेल। यावेळेस आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू फटकारत तर फारसा फरक पडणार नाहीये। 1 धाव पूर्ण केली गेली। विराज आपली विकेट चपूट ठेवायची आहे आणि स्ट्राईक मात्र विराजकडे राहणार नाही। ही देखील एक मोठी गोष्ट असेल, कारण विराज सारखा फलंदाज जखडून राहिलाय नॉन स्ट्राईकवर आतापर्यंत। तर कारण तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक विराजला दिली पाहिजे होती, कारण हा फलंदाज असा आहे ना, त्याला कामोट्यामध्ये आम्ही पाहिला ना काय फलंदाजी बहारदार केली होती। अक्षरशः श्रेयस कदमला त्यांनी नांगे टाकला होता। असा गोलंदाज देखील विराज तुम्ही पाहू शकता, पण करावं लागेल। काय चमत्कार घडेल का मैदानावर। येणारे 6 बॉल आणि 21 धावा। मॅच झाली हाय व्होल्टेज, ही 20 धावा मॅच नक्कीच हाय व्होल्टेज पाहायला भेटणार तुम्हाला। 6 बॉल आणि 20 धावा प्रेक्षकांच्या हातामध्ये धडकने वाढताना पाहायला भेटते, हृदयाचे ठोके वाढताना दिसताना पाहायला भेटेल। कारण ही मॅच जिंकली ना तर नक्कीच निवेश संघ हा कुठेतरी पुढच्या फेरीमध्ये बाजी मारेल। आणि बाजी जरी मारली ना तर निश्चित हा संघाकडे एवढी पॉवर आहे ना की पुढचा संघ काय 20 धावा, 6 बॉल आणि 20 धावा।
तर नवीन गोलंदाज येतोय स्लॉग ओव्हर सचिन येतोय बीएमसी, हा देखील बीएमसी कडून जास्त नेतृत्व करतो. माया देखील असेल आणि अनेक स्टार कास्ट तुम्हाला पाहायला भेटतील बीएमसी मध्ये कार्यरत आहेत. अनेकदा स्प्रे द्यायचा प्लीज. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावा काय होईल या मॅच मध्ये. गोलंदाज येतो सचिन, हा देखील चांगला गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर त्याच्याकडे दिली आहे. बैलगाडा शर्यत आदर्श नवीन फलंदाज येतो. स्ट्राईक आता मात्र अजून नॉन स्ट्राईक वर राहिला विराज. जास्त स्ट्राईक करावं लागेल. विराजला जवळ आणला तर विराज काहीतरी किमया करू शकतो. आता एक येणारा मोठा फटका ह्या मॅच पासून ऑन ठेवेल का. चला लवकर घाई करा प्लीज, खूप उशीर झालाय. एखादा अनफिट असेल, वैभवला लागला असेल, दुखापत झाली आहे तर प्लीज जर लगेच दुसरा प्लेअर इन करा. मी विनंती करतो, वारंवार वेळ कमी आहे आपल्याकडे. चला घाई करा प्लीज. चला घाई करा प्लीज. तर निवेश जवळ थोडासा नाराज झाला असेल की 6 बॉल 20 पर्यंत मॅच आहे. संघर्ष करा. यशाला शॉर्टकट नाही. तुम्ही जोपर्यंत मेहनत करत राहाल ना, नक्कीच यश तुमच्या पायावर तर ठाम मांडून राहील. तर 6 बॉल असतील, 6 बॉल मी 20 धावा करायचं. ही मॅच हाय व्होल्टेज होणार. सर्व प्रेक्षकांची नजरा लागल्या त्या मॅच वर. सेमी चला 6 बॉल. सचिन येतो गोलंदाजी मार्क वर दाखल झाला. 6 बॉल. पहिला येणारा मोठा फटका येईल का. या एका फटक्यावर खूप सारा निर्णय लागून असेल. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. हेच काहीतरी क्रिकेटचं चारित्र्य असेल, कारण की इथे मात्र तुम्हाला जास्त विराजला स्ट्राईकवर आणण्याचं तेच भूमिका इथे पार पडली. कारण विराज असा फलंदाज आहे ना, तो 5 बॉल मध्ये 19 धावा करण्याचा देखील त्याच्याकडे क्षमता देखील त्याच्याकडे आहे. आणि असे बरेच कारनामे त्यांनी केले आहेत. मी उदाहरण दिलं मागचं कामोट्यामध्ये त्याची फलंदाजी पाहिलीत ना, वादळी खेळी, तशीच खेळी तुम्हाला इथं करावी लागतील. जर ही मॅच तुम्ही काढलात ना, येणारे 365 दिवस ह्या मैदानाचा तुमचं वाव ठरणार आहे. यावेळेस शॉट बॉल फेकून दिलाय. मी म्हटलं होतं, वाट पाहिली होती विराजला स्ट्राईक वर किती अंतर आला. ती झाली चुकी आणि फेकून दिला. सर 6 धावांसाठी चेंडू जातोय. मोठा प्रहार केला जातो विराजच्या बॅटमधून. येतोय लांब षटकार. लागणार आहे. यावेळेस मात्र खूप केलं. 2 धावा घेणार का, स्ट्राईक सोबत राहील का. इथे 1 धाव पूर्ण केली आहे आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्हाला विराजकडे ठेवावी लागणार आहे. आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये धावा करायच्यात 11 धावा. याच्या पुढे येणारा एक मोठा फटका आता मात्र मॅचचा पूर्ण रंग आणि रूप बदलून टाकणार आहे. 2 बॉल आणि 11 धावा. 3 बॉल 11 धावा. 3 बॉल 11 धावा. इथे मात्र जसं राजकारणामध्ये रंग बदलला जातो, तसा क्रिकेटमध्ये देखील कधी रंग बदलेल ह्याचा सांगता येत नाहीये. येणारे 3 बॉल आणि 11 धावांची गरज.
यावेळेस फुल टॉस होता, संधी निर्माण झाली होती, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेणार का, स्ट्राईक स्वतः राहील का विराजकडे, आणि पुन्हा बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केले गेलेत. फुल टॉस बॉल, आता इथे संधी प्राप्त झाली असती विराजला, इथे सोडली आहे संधी. आता मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट, इथे मात्र 2 बॉल आणि येणारे 9 धावा, कंपल्सरी चेस असेल. एक बॉल वर सर्व काही इथे निर्माण राहिलंय. काय मॅच झाली, हाय व्होल्टेज सामना पाहायला तुम्हाला भेटलाय. 2 बॉल आणि 9 धावांची गरज असताना इथे मात्र आता दोघांच्या डोक्यावर एक प्रेशर निर्माण झालाय. आपल्या गावासाठी खेळत असताना इथून जर मॅच काढली तर विराज इथे हिरो होईल, आणि एक बॉल डॉट काढला ते इथे मात्र सचिन हिरो होताना पाहायला भेटणार आहे. यावेळेस उंच केला बॉल, नाराज असं स्वतः विराज, इथे कॅच पकडेल का, इथे कॅच झल सुटलाय आणि धावशील देखील झालाय. आता मात्र काय झालंय मॅच मध्ये, एक चुकीचा फटका मिस झालाय, विराज नाराज झालाय स्वतःवर, आणि आता मात्र सचिन इथे हयम ठरलाय. एक बॉल येणारा 9 धावा, काही मोठा चमत्कार होईल का, एखादा 9 बॉल त्याच्यावर लागणारा षटकार, तर तो क्रिकेट आहे. जर तरला इथं गिनती होणार नाहीये. एक बॉल चमत्कार झाला तर नसीब, इथे मात्र बँजो आणि फताड्याची अत्याजबाजी होणार आहे, पण चुकी करणार नाही सचिन. पण तेव्हा चांगला गोलंदाज आहे, सचिनकडे तेवढी क्षमता आहे, आतापर्यंत सातत्याने खेळत आलाय. येणारा एक बॉल आणि एक बॉलवर 9 धावा, इथे मात्र चुकी झाली तर येणारे प्रत्येक दिवसावर ही स्पर्धा आठवणीत राहणार आहे निश्चितच. मॅच रंगत होताना पाहायला भेटली होती. 2 बॉल 9 धावा पाहिजे होता, मिस फटका इथे लागलाय. यावेळेस आता मात्र उशीर झालाय, इथं मात्र केच आणि सामना जिंकला इकडे गोविंद संघाने. वेल प्लेड गोविंद संघ, हार्ड लक निवड संघ. यानंतर आपण पाहाल मुंबईचा एक गोड आवाज आणि आमच्या साथीदार समोर तांबे सर यांचा देखील खूप मनापासून आभार असेल. आमच्या स्पर्धेला असंच सहभागी करा आणि असंच प्रतिसाद द्या. यानंतर आपण ऐकाल दोन्ही हिंदी आणि मराठी कॉम्बिनेशन. मी विनंती केलं प्रेक्षकांना, हिंदी आणि मराठी कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ऐकाल. धन्यवाद नागेश साहेब. यानंतरचा सामना आता कोणाकडे जाईल, आता कोणाकडे आता कोण होतं, संघर्ष शिपोशी विरुद्ध भीमराज वेरवली या 2 संघादरम्यान होणारा सामना लगेच चालू करण्यात यावा अशी मी विनंती करतो. संघर्ष शिपोशी विरुद्ध भीमराज वेरवली या 2 संघादरम्यान होणारा सामना, आणि आता झालेल्या सामन्यात अंदाजी करण्याचं मान्य केलेलं आहे, आणि वेरवली या संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण करण्यात आलंय. संघर्ष शिपोशी विरुद्ध भीमराज वेरवली या 2 संघात होणारा सामना 3 षटकांचा असणार आहे. सुनील पवार. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र मिळतोय तो गोविड या संघाचा सुनील पवार, ज्याने 4 चेंडू 10 धावा आणि 1 विकेट मात्र त्याच्या माध्यमात पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच सुनील पवार.
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते सुनील पवार. राणीबाग एक्सप्रेस या खेळाडूला महानगरपालिकेच्या खूप मोठ्या टुर्नामेंट्स त्यानं गाजवल्यात आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सनं. सुनील पवार आमचे परम मित्र तथा बंधू सुनील पवार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येताना सामनावीराचा किताब पटकावला जातोय. सुनील पवार खूपच सुंदर फलंदाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी, कंजूस गोलंदाज. राणीबाग एक्सप्रेस या नावानं याचं मीच नामकरण केलंय. राणीबाग एक्सप्रेस या नावानं विश्वरत्न चषक या सामन्यातला सामनावीराचा किताब सुनील पवारच्या नावा. सुनील पवार सामनावीराचा किताब पटकावतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुनील पवार या संघ खेळाडूसाठी. अजिंक्य स्पोर्ट्स क्लबचा उद्योन्मुख खेळाडू, अनुभवी खेळाडू चला सुनील पवार. थँक्यू सो मच. धन्यवाद. चार बॉल आणि 10 रन आणि 1 विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये. तर अर्थातच राणीबाग एक्सप्रेस साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुनील पवार. तर दादा आज धन्यवाद सुनील. राणीबाग एक्सप्रेस हे नाव देखील मात्र आपल्याला मिळालेलं आहे आणि दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पॅव्हलियनमध्ये चार पाठवायचा बॉल. शिपोशी यांनी मिळवली. 4 चेंडू आणि 10 धावांची खेळी आणि त्या मोबदल्यामध्ये 1 गडी मात्र तुमच्या खात्यामध्ये जोडला गेला. या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी एवढं सांगू शकतो की जे स्पर्धेचं आयोजन आहे खूप उत्तम आहे, चांगलं आहे. आणि आता ते तुम्ही सांगितलं की राणीबाग एक्सप्रेस, मी पहिल्यापासूनच मला जे नाव भेटलेलं आहे म्हणजे आता वयाचे 47 वर्ष झाली, मला वाटत नाही, परंतु इथे माझ्याबरोबर खेळणारे पण इथे आहेत, त्यांनाही माहीत आहे. परंतु ही स्पर्धेचं जे आयोजन केलं खूप चांगलं आणि नवीन हे मैदान आम्हाला खेळायला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल खरोखर मी अजिंक्य स्पोर्ट क्लब करून प्रथम तुमचे आभार मानतो. आणि राहिला विषय थोडा अनुभवाचा पण क्रिकेट आहे. बोलतात की फिरकीचा जादूगार सुनील पवार, मी एक्सप्रेस नाही तर फिरकीचा जादूगर आहे असं मी स्वतःला म्हणतो. आणि एवढ्या वयात मी खेळतो आहे हे माझं मोठेपण आहे. मला घरातून सपोर्ट आहे, हे चांगले चांगले मित्र आहेत. असो, पुन्हा एकदा स्पर्धेसाठी अभिनंदन. थँक्यू सो मच. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला आपण पाहिलं, अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र सुनील पवार यांना मिळाला. जाऊया चालू सामन्याकडे. थँक्यू सो मच. ओव्हर टू तांबे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद महेश. दरम्यान थोड़ी देर में खेल को शुरुआत. फील्डिंग का जाल बिछा